So first of all, a very good evening to all of you. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण टॉपिक टीच केला होता एक्सप्लेनेशन ऑफ ब्लॉक डायग्राम ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. आपण इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीमची ब्लॉक डायग्राम एक्सप्लेन केली होती. आजचा आपला टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो RVDT. इट मीन्स रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्यूसर. ओके, आज आपण हा टॉपिक टीच करणार आहोत. RVDT मीन्स रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्यूसर. फर्स्ट आपण याचं कन्स्ट्रक्शन बघू, देन वर्किंग. ओके, तर स्टार्ट करू आपण कन्स्ट्रक्शन पासून. कन्स्ट्रक्शन खूप सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. फिगर शोज RVDT which is stand for rotary variable differential transducer. The RVDT converts angular motion into electrical signal. RVDT angular motion ला इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करते. कशा प्रकारे? थोडी हिंट देतो, लक्ष द्या. प्रायमरी वाइंडिंग सप्लायला कनेक्टेड केली आहे, सेकंडरी वाइंडिंग 2 आहे. प्रायमरी वाइंडिंग सप्लायला कनेक्ट केली, सेकंडरी वाइंडिंग फ्लक्स प्रोड्यूस करणार. हा कोर जेव्हा रोटेट होणार, हा कोर फ्लक्सला कट करणार आणि EMF इंड्यूस होणार. तर फ्लक्स केव्हा कट झाले? जेव्हा हा कोर अँगुलर मध्ये रोटेट झाला. जेव्हा कोर अँगुलर मध्ये रोटेट झाला तेव्हाच आपले फ्लक्स कट झाले. म्हणून म्हटलं आहे RVDT कन्व्हर्ट अँगुलर मोशन इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल. खूप महत्वाचा पॉइंट आहे, केअरफुली लक्ष ठेवा. RVDT कन्व्हर्ट अँगुलर मोशन इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल. नेक्स्ट, it consists one primary winding which is connected to the supply, two secondary winding S1 and S2 which are used to produce the flux. प्रायमरी वाइंडिंग एकच आहे, सप्लायला कनेक्टेड केली. सेकंडरी वाइंडिंग 2 आहे, S1 and S2 which are used to produce the flux. त्यांचं काम आहे फ्लक्स प्रोड्यूस करणं. The RVDT consists a core. RVDT ने एक कोर कन्सिस्ट केला इन द फॉर्म ऑफ सर्कल किंवा विच इज इन सर्क्युलर शेप. RVDT consists core which is in circular shape which are mounted on the shaft. आणि हा कोर आपण कशावर माउंट केला? शाफ्ट वर. Therefore, when the shaft is rotate at the same speed, core is also rotate. हे आहे विद्यार्थी मित्रांनो कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन पुन्हा एकदा सांगत आहोत, लक्ष द्या. RVDT म्हणजे रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्यूसर. RVDT अँगुलर मोशनला इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करते. RVDT ला एक प्रायमरी वाइंडिंग आहे जी आपण सप्लायला कनेक्टेड केली. 2 सेकंडरी वाइंडिंग आहे S1 and S2 which are used to produce the flux. The RVDT consists a core in the form of circular shape. RVDT एक कोर कन्सिस्ट करतो सर्क्युलर शेपच्या फॉर्म मध्ये which are mounted on the shaft. आणि तो कोर आपण शाफ्ट वर माउंट केला आहे. Therefore, when the shaft is rotate at the same speed, core is also rotate. Now working. वर्किंग त्यापेक्षा पण सिंपल आहे, लक्ष द्याल. आता वर्किंग विद्यार्थी मित्रांनो 3 टॉपिक मध्ये डिवाइड होते. फर्स्ट, नो रोटेशन. नो रोटेशन. सेकंड, क्लॉकवाइज रोटेशन. आणि थर्ड, अँटी क्लॉकवाइज रोटेशन. ओके, वर्किंग 3 पार्ट मध्ये डिवाइड होते. पहिला पार्ट बघू आपण, नो रोटेशन. When there is no rotation, core does not cut any flux. रोटेशनच होणार नाही तर कोर एकही फ्लक्सला कट करणार नाही, which are produced by secondary winding. Therefore, the induced EMF is 0. When there is no rotation, the core does not cut any flux. Hence, the induced EMF is 0. Therefore, the output of RVDT
is 0. Output of RVDT is also 0. EO, output of LVDT is also 0. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा रोटेशन होणार नाही, कोर एकही फ्लक्सला कट करणार नाही, कोर फ्लक्ससनी कट करणार तर इंड्यूस ईएमएफ 0 राहणार आणि इंड्यूस ईएमएफ जर 0 राहणार तर आपला आउटपुट सुद्धा हा 0 राहणार. नेक्स्ट, क्लॉकवाइज रोटेशन. when there is a clockwise rotation, it cuts maximum flux of S1 than S2. जेव्हा क्लॉकवाइज रोटेशन राहणार तर हा कोर जास्त फ्लक्स S1 चे कट करणार ऍज कम्पेअर टू S2. आता जास्त फ्लक्स जर S1 चे कट झाले तर जास्त ईएमएफ हा S1 मध्ये इंड्यूस होणार. when there is a clockwise rotation, core cuts maximum flux of S1 than S2. Therefore, the maximum EMF is induced in S1 than S2. S1 चे फ्लक्स जास्त कट तर S1 मध्ये EMF इंड्यूस जास्त. Hence, the output of LVDT ES1 minus ES2. आउटपुट काय राहणार क्लॉकवाइज मध्ये ES1 मायनस ES2. लक्षात ठेवाल इन क्लॉकवाइज ES1 मायनस ES2. वाय? बिकॉज इट कट्स मॅक्झिमम फ्लक्स ऑफ S1 than S2. लास्ट, अँटी क्लॉकवाइज रोटेशन. when there is a anti-clockwise rotation, it cuts maximum flux of S2 than S1. जेव्हा अँटी क्लॉकवाइज रोटेशन राहणार तर मॅक्झिमम फ्लक्स कशाचे कट होणार? S2 चे. कोणापेक्षा? S1 पेक्षा. Therefore, the maximum EMF is induced in S2 than S1. मॅक्झिमम EMF कुठे इंड्यूस होणार? S2 मध्ये than S1. Hence the output राहणार EO ES2 minus ES1. वर्किंग डन फिनिश. सिंपल आहे. नो रोटेशन डज नॉट कट फ्लक्स, आउटपुट 0. क्लॉकवाइज रोटेशन S1 चे जास्त फ्लक्स कट S2 पेक्षा. S1 मध्ये EMF इंड्यूस जास्त S2 पेक्षा. सो ES1 minus ES2. when there is a anti-clockwise rotation, it cuts maximum flux of S2 than S1. So EMF induced in S2 is maximum than S1. Hence the output is EO equal to ES2 minus ES1. असा हा सिंपल टॉपिक होता विद्यार्थी मित्रांनो आरव्हीडीटी. आरव्हीडीटी मध्ये एक नेहमी लक्षात ठेवा, इट कन्वर्ट अँगुलर मोशन इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल. ओके, बिकॉज टुमॉरो वी टीच LVDT. This is RVDT. Tomorrow we teach LVDT. It means linear variable differential transducer. ज्या प्रकारे हा रोटरी मोशनला म्हणजे अँगुलर मोशनला इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो, त्याच प्रकारे LVDT लिनियर मोशनला इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो. तो टॉपिक आपण उद्या घेऊ. थँक्यू.